तर नमस्कार मित्रांनो, आज आमच्या सोबत आहेत अनुज, स्वतः ऋषी, स्वतः सारण आणि स्वतः आमचे चेन्नईचे व्हेरी गुड ट्रेनर. सो टुडे आम्ही आज चाललेलो आहेत भीमाशंकरला. तर असंच म्हणलं जाता जाता सरांची इच्छा होती की बाबा कुठंतरी फिरायला जावं जवळपास एरियामध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना म्हणजे पॉसिबल नव्हतं, म्हणजे फक्त अनुज आणि ऋषीचं फायनल होतं. बट नंतर ज्यांना ते म्हणतात ना, ज्याला खरंच जायची इच्छा आहे तो कसं बी करतो आणि जातो. तर तशा स्वरूपाचा प्लॅन झालेला आहे ना, आम्ही सगळे चाललेलो आहेत. तर दाखवतो तुम्हाला आता नेक्स्ट कशी आहे, म्हणजे की ग्रीनरी काय आहे, सिनरी काय आहे. नाश्ता वगैरे आम्ही केला आहे, त्यामुळे ते मिस करा तुम्ही पण. बाकी आपण जेवढं दाखवता येईल तेवढं सगळं दाखवू. सायलो फायनली आम्ही आता भीमाशंकरच्या जवळ आलेलो आहे. कदाचित फक्त 4 किलोमीटर बाकी आहे. दिस विलेज पर्सन्स मेक एनी रूट, दे गो एनीवेअर, दे कम फ्रॉम एनीवेअर, नो रूट फॉलो. I am village person, so I can go. Yes. तर इथं बघू शकता तुम्ही, आम्हाला इथं जाता जाता एक गर्दी लागलेली आहे. गर्दीमुळे इथं 10 मिनिटं वाया गेलेले आहेत आमचे. अजून थोडा जाईल. येस दे आर नॉट टू रेस्क्यू द ट्रॅफिक, दे आर देअर टू टेक द मनी हिअर. तर आता आम्ही इथून भीमाशंकर पासून भीमाशंकरच्या पायथ्याशी जाण्यासाठी जवळजवळ 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. तर इथं चालायला कोण रेडी नव्हतं, त्यामुळे आम्ही आता इथं बस पकडलेली आहे, ती पण लालपुरी पकडलेली आहे. तर आता आमच्यासोबत आमचे सर आणि आम्ही सगळे सवंगडी तिथं चाललेलो आहे. तरी आता तुम्ही बघू शकता बसमध्ये एवढी गर्दी आहे. आणि ही बस अशी एक बस होती जी 5 मिनिटांमध्ये निघणार होती, त्यामुळे आम्ही ही पिकअप केली आणि आम्ही आता इथून निघालेलो आहे. तर मित्रांनो, आम्ही लाईन मध्ये उभा आहेत आणि लाईन खूपच मोठी आहे. मागं पण बघू शकता, पुढे पण आम्ही आता छोटे महाकाल बनलेलो आहे सध्या. हा, नंतर मोठे महाकाल पुढे गेल्यावरती मोठे महाकाल बनू. काही विषय नाही, लाईन मध्ये उभा आहे. आता 1-2 तास जातील वाटते इथेच आरामशीर. विषय नाही, तेव्हा 3 तास थांबू. मुख दर्शन. तर मित्रांनो, आता आपलं जवळजवळ फक्त 50 ते 100 मीटर अंतर राहिलेले आहे, जेणेकरून आपल्याला समोरासमोर जाऊन दर्शन घेता येतील. बट तुम्ही बघू शकता, म्हणजे जे मुख दर्शन आहे त्याला पण एवढी गर्दी लागलेली आहे की म्हणजे लिटरली आमच्यापेक्षा जास्त क्राऊड. आमच्या बघा 2 लाईनी दिसत आहेत, पण तिकडं ओपन जी लाईन चालू आहे त्यामध्ये 8-10 लाईनी दिसतात ऍट अ टाइम. म्हणजे तुम्ही बघू शकता, म्हणजे देव पेशन्सचे फळ ऍट द एंड देतो, म्हणजे तसं झालंय. म्हणजे ओपन लोकांमध्ये थांबलो असतो तर आम्हाला तो जास्त टाइम लागला असता, बट तिथं आम्ही लाईन मध्ये लागलोय त्यामुळे आम्ही त्यांच्या अगोदर पोहोचणार हे नक्की आहे. आता बघूया अजून किती गर्दी. हे बघू शकता, जेवढीच पुढे गर्दी आहे तेवढीच मागं गर्दी आहे. आणि लवकरच 50 मीटर असं आम्ही अर्ध्या तासामध्ये कव्हर करू आणि लवकरात लवकर तुम्हाला दर्शन आम्ही व्यवस्थितरित्या करून दिले, आम्ही तुम्हाला दाखवून देतो. तर आता आम्ही जवळजवळ मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे, पण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पण जवळजवळ आम्हाला इथून अर्धा तास लागेल. कदाचित ही लाईन एवढी मोठी आहे की सांगू शकत नाही किती वेळ लागेल. मी पण हे दर्शन सोडून फर्स्ट टाइम मी फ्रंट टू फ्रंट दर्शन घ्यायला आलेलो आहे. बघूया आता, मला वाटते बहुतेक अजून अर्धा तास लागेल आतमध्ये दर्शन घ्यायला. तर वी विल शो यू की बाबा कशी दिसते म्हणते आणि आम्ही तुम्हाला ते दाखवू. आता मंदिरामध्ये जवळजवळ आलेलो आणि तुम्ही बघू शकता हे इथं फ्रंट एंट्रन्स आहे मंदिराचं, जिथून आपण शिवची पिंड बघू शकतो. मी पण फर्स्ट टाइम माझ्या आलोय इथे
ते बघायला. लास्ट टाइम आलतो पण मी मुख दर्शन घेऊन माग बाहेर अशी एक मूर्ती ठेवलेली त्यांनी छोटी, तर त्या छोट्या मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर गेलतो. बट दिस टाइम आम्ही डिरेक्टली मुख दर्शन न करता आम्ही डायरेक्ट प्रत्यक्षामध्ये दर्शन करणार आहे. इथे तुम्ही ऑनलाईन पिंड पण बघू शकता. आमचा ऋषिकेश इज टेकिंग व्हेरी गुड व्हिडिओ कॅप्चरिंग, बघू शकता. ऑनलाईन दर्शन इज गोइंग ऑन. सो आता लवकरात लवकर मी तुम्हाला दर्शन घडवतो. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आम्हाला तिथं पिंडेचा व्हिडिओ कॅप्चर नाही करता आला बिकॉज ऑफ टू मच सिक्युरिटी. बट तेवढं काही नाही, आम्ही तुम्हाला ऑनलाईन रित्या दाखवलेलं सेम तशीच पिंड तिथं अवेलेबल होती. तर आता आम्ही तिथं ऑनलाईन रित्या तुम्हाला अजून एकदा दर्शन करवतो. ते दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडं एक काळभैरव मंदिराचं हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही इथे एक छोटस मंदिर होतं तिथे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे काळ्या दगडांमध्ये एवढे सुंदर अशा मूर्त्या तिथे बनवलेल्या आहेत त्यांनी. तर तुम्हाला ते नक्कीच खरं आवडेल. तर माझी अशी इच्छा आहे की आयुष्यामध्ये तुम्ही पण सगळ्यांनी एकदा तरी त्या टेम्पलला व्हिजिट केली पाहिजे. आतमध्ये काही व्हिडिओ रेकॉर्ड करून दिलेला आहे. त्याबद्दल क्षमस्व माफी असावी, पण तुम्ही ऑनलाईन रित्या बघू शकता भरपूर काही ठेवलेलं आहे त्यानंतर म्हणजे आम्हाला कळसावरती टॉप जिथं झेंडा असतो आणि कळस असतो तिथं आपल्याला स्वतः शिव हाजीर झालेले आहेत आपल्यासाठी. म्हणजे तिथं माकडाच्या स्वरूपामध्ये स्वतः शिव तिथं आज अवेलेबल झालेले आहेत. म्हणजे ही खूप रेअर मोमेंट आहे, कधी बघायला भेटणार नाही. बट येस, वी आर द लकीएस्ट पर्सन की आम्हाला ते बघायला भेटते आज. म्हणजे खरंच त्याबद्दल आम्हाला खूप खूप प्राऊड वाटतंय की आम्ही लाईनीमध्ये 6 तास थांबलो आणि आम्हाला शेवटी मुख दर्शन न भेटता डायरेक्ट फ्रंट टू फ्रंट दर्शन भेटून आणि जेव्हा एक्झिट केलं तर एवढी भारी कलशावरती आपलं माकड आपले शिव तिथं उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा प्रेझेन्स इथं दाखवलेला आहे. त्याबद्दल आम्ही दर्शनाला 9 वाजता गेलतो पण आम्हाला दर्शन 2 वाजलेले जातात. 2 वाजता आम्ही बाहेर आलेलो आहे पण तरी आम्हाला दर्शनाची लाईन म्हणजे मध्यातून भेटलेली. ही जी लाईन दिसतेय तुम्हाला ही 2 किलोमीटर लाईन लागलेली आहे मंदिरापासून. आणि इथं जे भाविक आलेले आहेत दर्शनासाठी तर त्यांची एवढी गैरसोय होताना दिसते की आता काय सांगू. हे जे दिसतात ते सगळे युपी बिहार वरनं आलेले जनता आहे, पण ह्यांची एवढी गैरसोय झालेली पावसामुळे इथं एवढा क्राऊड निर्माण झालेला आहे. तर तो क्राऊड कमी कसा करता येईल इन फ्युचर तर तुम्ही भीमाशंकरवाल्यांनी त्याची दक्षता घ्यावी आणि क्राऊड कमी करावी अशी आमची नम्र विनंती आहे सगळ्यांसाठी. ते बघू शकता म्हणजे एवढ्या लांबून पावसामध्ये भिजत. नॉट गुड, नीड टू इम्प्रूव्ह क्वालिटी. क्वालिटी और क्वांटिटी. No, only quality needs to be improved. सी तर इथं कोणी छत्री घेऊन थांबलंय, कोणी पोकेमॉन घेऊन थांबलंय, तर कोणी रेनकोट घेऊन थांबलंय, तर कोणी पोतं घेऊन थांबलंय. व्हेरी व्हरायटीज अवेलेबल हिअर. मस्त आम्ही नाश्ता आणलेला आहे. आता चहा बी मारलेला आहे. मस्त पकोडे का कोणते होते पालक पकोडे आणले आणि हे पावसामुळे आम्ही चलत जाणार होतो पण पाऊस एवढा वाढला की आम्हाला बस पकडायला लागते नाही. बघू शकता बसला किती गर्दी आहे. म्हणजे अशा आम्ही 3 बस सोडल्यात एवढ्या गर्दीच्या. आता ही 4थी बस आहे. ही जी उभा आहे ती 4थी बस आहे. चला आता 5वी बस चाललो तर अनुज गाईड करायला चाललाय. 5वी बस मध्ये बसायला चाललो. पिंपरी चिंचवड हा ही आली हे अजून एक बस आली. तर बघा ऑलरेडी इथं अजून उभा आहेत. तिकडेच लागली. जी बस भेटेल तिला सुट्टीच देत नाही. आला की कब्जा. हे बघा न्यू टेक्नॉलॉजी. ड्राइवर अभी बच्चे गाड़ी चलाएंगे. मित्रांनो बघा इमर्जन्सी डोअर इज युजिंग. तर मित्रांनो फायनली पार्किंग मध्ये पोहोचलो आणि खूपच गर्दी होती एसटी मध्ये. तर बाकी काही नाही. पॅन फाटली इथे. भीमाशंकरवाल्यांकडनं देणगी घ्यावा लागेल आता. आमची तर फक्त पॅन फाटली.
अजून वाय तोंड बघू शकता. सकाळी कशी होती, आता कशी, आता कशी बिफोर आफ्टर. नो स्लीप, व्हेरी ट्रॅफिक, व्हेरी क्राऊड. अजून आम्हाला लय ट्रॅफिक हे करायचंय. आता शिकतर आम्ही निघालोय का ट्रॅफिकच्या बाहेर पडायला आम्हाला 5 वाजतील असं वाटतं. रेन स्टार्टेड अँड रेन स्टार्टेड.